सगळ्यांना माझा नमस्कार. इथपर्यंत दिसतंय, जरा क्लोजला ये पाहिजे. A very good evening to all of you. मला इथं योग असं दिसतंय. No new look, old look only. काय ऐकवायचं तुम्हाला असा मनामध्ये विचार चालू असताना काहीतरी छान सुचलंय. बघा तुम्हाला कसं वाटतंय. ते कन्व्हेन्शनल गाणं लावणार नाहीये मी आज. वेगळं अनप्लग्ड आहे आणि राहुल देशपांडेच. राहुल देशपांडे हा मला माझा वन ऑफ द आवडता गायक आहे. नाईक म्हणतात की रविवार संध्याकाळ आणि बुधवार संध्याकाळची आम्ही वाट बघत असतोय. व्हेरी नाईस. म्हणजे मला हे जे काय सगळं करतोय हे सार्थक झाल्याचा आनंद होतोय, कारण तुम्ही वाट बघताय आणि काहीतरी समथिंग दॅट कॅन चेंज युअर लाईफ असं काहीतरी इन्साईट. हा जो वेटिंग पिरियड असतोय ना, तो जरा कमी व्हावा असं वाटतंय. परवा स्क्रोल करत होतो आणि कोणाचा तरी सॅक्सोफोन वाजवणाऱ्याचा व्हिडिओ समोर आला आणि तो लाईव्ह होता आणि तो आपला तोंडात सॅक्सोफोन घेऊन बसला आहे आणि काही केलं वाजवतच नाहीये. तर मी थांबलोय, आत्ता वाजवेल मग वाजवेल. हा माणूस काय वाजवायलाच तयार नाही. हा बघत होता माणसं किती जमतायत, ते काय मला दिसत नव्हतं, पण तो वाजवायला तयार नाही. मी कंटाळलो बाबा, हे हा काय वाजवत नाही, मी पुढे गेलो. तसं तुमचं व्हायला नको की हा बाबा काय बोलतच नाही आहे. सो जस्ट वेट फॉर अ फ्यू मिनिट्स. आता माझा पेशन्स संपलेला आहे. आता जरा गाणं ऐकूया. ओके. गौरी इंदापूरकर म्हणतायत की बुधवार नंतर रविवार फार उशीर होतो सर. गौरी काय करू, बाकीची इतकी कामं आहेत.
म्हणजे या लॉकडाऊनमध्ये इतकी कामं उलटी आहेत दिवसभर की दिवस कधी संपतो कळत नाही. मी तर मिनलशी बोललो होतो, ठरवलं होतं की 21 दिवसानंतर बंद करायचं, पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहामुळे चालू ठेवतोय. सो ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही तुमचं मसल डेव्हलप करा. बुधवारी आणि रविवारी तरी येतोयच. गाणं ऐकूया. तुम्हाला काय ऍडजस्ट करायचं असेल तर करू शकता. राग गोरख कल्याण, रागाचं नाव लक्षात ठेवा, गोरख कल्याण. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, फुले वेचिता बहरू, कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू, फुले वेचिता बहरू, कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, इवले से रोप लावियले द्वार, ऐका, इवले से रोप लावियले द्वारे, तयाचा वेलू गेला गगनावेरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मनाची गुंती गुंफियला शेला, मनाची गुंती, मनाची गुंती, मनाची गुंती, मनाची गुंती, मनाची गुंती गुंफियला शेला, बापर खुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. बर, निवृत्तीनाथ सुरू करू ना. मोगरा फुलला, मोगरा फुलला. बघा, मी जरासा माझ्या पद्धतीत हे गाणं, तुम्ही गाणं नाही, हे अभंग, हा अभंग तुम्ही
अनेक वर्ष ऐकलं असेल. याला काय म्हणतात? अभंग. का हो? कारण तो अशा स्त्रोतातून आलेला आहे जो भंगलेला नाही. आर यू अंडरस्टँडिंग? अभंग आणि कविता, गीत, काय फरक? गीतामध्ये गीतकार आहे, कवितेमध्ये कवी आहे. अभंगामध्ये ती अवस्था आहे जी अखंड आहे. आर यू गेटिंग मी? सो त्या अखंड अवस्थेतून जे स्फुरत तो अभंग. आणि म्हणून ज्ञानेश्वरांना जे स्फुरलं ते त्या अवस्थेतून, त्या अखंड अवस्थेतून स्फुरलं, म्हणून हा अभंग. यामध्ये निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना अनुग्रह देतात. ऐका, इंटरेस्टिंग आहे. मी माझ्या पद्धतीत त्याचं इंटरप्रिटेशन करणार आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं हा अभंग तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल. आज जरा वेगळ्या पद्धतीत समजून घेऊया. निवृत्तीनाथ ज्यावेळेस अनुग्रह देतात ज्ञानदेवांना, त्यावेळेस ज्ञानदेव म्हणतात, इवलेसे रोप लाविले द्वारी. इवलेसे रोप लावलिये द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. इवलेसे रोप लावलिये द्वारी. कसलं रोप आणि कुठलं दार? जाणीवेचं रोप. ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी जाणीवेचं रोप द्वारी लावलं, ज्ञानेश्वर माऊली असं म्हणू शकले असते की लावले अंगणी. त्यांनी अंगणी नाही म्हटलं, लाविलीये द्वारी, दारात लावलं. दार काय आहे? दार म्हणजे काय मित्रांनो? दार म्हणजे जाणीव. हा जो सच्चिदानंदाचं रोप आहे, स्पर्श आहे, हा ज्यावेळेस दारी लावला, दारी म्हणजे माझ्या जाणीवेला त्या सच्चिदानंदाचा स्पर्श झाला, त्या वेळेला एक स्फोट घडला. आणि त्या स्फोटामध्ये काय घडलं? मोगरा फुलला, मोगरा फुलला. तो मोगरा असा बहरायला लागला की फुले वेचतोय मी. तो काय थांबत नव्हता. आणि तो कुठपर्यंत गेला? गगनावेरी. म्हणजे त्याची जी अखंडता आहे, त्या सच्चिदानंदाची जी असीमता आहे, जी अखंडता आहे, ही गगनावेरी नव्हे, तो गगनमय झालाय. गगनमय झालाय. एवढा तो विराट झालाय, एवढा तो विशाल झालाय. काय सांगू तुम्हाला? मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफली या शेला. ही मनाची सगळी जी गुंतागुंती आहे ना, ह्याचा मी एक शेला तयार केला. म्हणजे काय झालं? त्या मनापासून मी विभक्त झालो. त्या मनापासून एक डिस्टन्स तयार झाला माझा. आणि मग लक्षात आलं की आता मला ह्या मनरूपी व्यवहाराची, ह्या गुंतागुंतीची गरज नाही आहे. म्हणून मी काय केलं?
बाप रुखमा देवी वरी विठ्ठले अर्पिला. तो त्या अस्तित्वालाच, हा मनाचा जो व्यवहार आहे ह्याचा एक मी शेला गुंफला आणि त्यालाच देऊन टाकला. अरे मेरा मुझमे क्या है, जो कुछ है वो तेरा. कशाला गुंतूया? का असं केलं मी? मोगरा फुलला, मोगरा. मित्रांनो, हा ज्यावेळेस मोगरा फुलतो आणि तो सच्चिदानंद उरतो, त्यानंतर काय काय उरतं? काही उरत नाही. ह्या गेल्या 40 दिवसांमध्ये मी आणि मिनलनी एक उपक्रम राबवला की तुमचं जे मंदिर रूपी देह आहे, राऊळ रूपी देह आहे, ज्याला एक मांडव आहे, ज्याला एक गाभारा आहे, कळतंय ना मी काय म्हणतो? तुमचं जे मंदिर रूपी देह आहे, ज्या मंदिराला एक मंडप आहे आणि एक गाभारा आहे. मंडप म्हणजे मन, मनाचा व्यवहार, तिथं अडकलेली ही सगळी गुंतागुंती. ह्या गेल्या इतक्या दिवसांमध्ये मिनलने प्रयत्न केला की हा गुंता काढायचा, आणि मी प्रयत्न केला की तो जो गाभारा आहे, आत्मरूपी गाभारा, ह्या गाभाऱ्यामध्ये तुम्हाला येऊ द्यायचं. मी वेगवेगळ्या पद्धतीत तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण मला हे कळलेलं आहे की एकदा हा सच्चिदानंद रूपी गाभारा जर सापडला, जर मिळाला, त्याचा जर स्पर्श झाला, मोगरा फुलला. माहित नाही किती यशस्वी झालो, माहित नाही. पण जसं तुम्ही म्हणालात की आम्ही वाट बघतोय रविवारची, आम्ही वाट बघतोय बुधवारची, आणि इतक्या प्रमाणामध्ये येताय, ऐकताय, याचाच अर्थ काहीतरी स्पर्श होत असेल. काही लोकांना ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल, अरे कुठला गाभारा, कुठला सच्चिदानंद, कुठं काय चाललाय, आमचं आम्हाला झालंय पुरं, हा समोर करोना बसलाय, ह्याची गुंता सोडवण्यात आम्ही सगळे दंग आहे, आणि तुम्ही कुठं चाललाय सच्चिदानंदाकडे? माहित नाही. कितीतरी लोकांचं ही अवस्था असेल. पण जीवाची जी आंतरिक ओढ आहे ना शिवाकडे जाण्याची, ती सुटलेली नाही. तुम्हाला आत्ता कदाचित त्याची जी काय ओढ आहे ही होत नसेलही, पण हे जे ऐकताय तुम्ही, हा अपघात नाही आहे, ही योजना आहे, लक्षात ठेवा. कधीतरी हे बी उगवणार आहे. आणि म्हणून बोलतोय, समजावं एवढीच तळमळ आहे, आणि समजणार ही खात्री आहे. ओके मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसमध्ये आता आपण जरासं आपलं प्लेन लँड करूया. ह्या सगळ्या ज्या गेल्या 40 दिवसाच्या आपण विचित्र अवस्थेमध्ये आहे, आम्ही काय करायचा प्रयत्न केला, हे किती भाग्यवान आहे बघा. मी आणि मिनल हे दोघेही किती भाग्यवान आहे की तुमच्यासारख्या इतक्या लोकांची आम्हाला सेवा करायला मिळाली.
आणि तुम्ही सगळे असे कुठंतरी आधार नसल्यासारख्या असुरक्षित अवस्थेमध्ये सगळी दुनिया आहे. अशा वेळेला एक धीर देण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि तुमच्यापर्यंत तो धीर पोचलाय. मला मेल्स येतात, मला इतके मेसेजेस येतात की आम्ही दिवस इतका असा मेथॉडिकली हे लोक घालवतायत की ते म्हणतात की हा दिवस संपतो कधी कळत नाही. इतके आम्ही एंगेज्ड असतो, इतक्या गोष्टी तुम्ही करायला दिलेल्या आहेत आणि इतके असे पेपटाप असतो. काही लोक असतील त्रासात, पण बरेचसे लोक अतिशय हा जो पर्पज होता, हा धीर देण्याचा पर्पज होता, ह्या धीर देण्याला अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. कारण मित्रांनो, लक्षात ठेवा, ह्या सिच्युएशनमध्ये आपण आपलं ॲटिट्यूड कसं ठेवतो याला दुसरा पर्याय नाही. मी मागच्या वेळेला तुम्हाला म्हटलं होतं की मी पुढे तुम्हाला एक गोष्ट सांगेन कधीतरी, त्याची सगळ्या तपशिलात जाणार नाही. ती गोष्ट थोडक्यात मी आज सांगतो. गोष्ट कोणाची आहे? गोष्ट आहे एका ऑस्ट्रियन सायकॅट्रिस्टची, एका ऑस्ट्रियन प्रोफेसरची, ज्या व्यक्तीचं नाव विक्टर फ्रँकल. ऐकलं असेल तुम्ही. विक्टर फ्रँकल हा नाझी, हे जे दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेला त्याला पकडलं गेलं. तो ज्यू होता, त्याला पकडलं गेलं आणि कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये घातलं. त्यामध्ये त्याची सगळी फॅमिली, त्याचे आई वडील, त्याची पत्नी सगळे बंदिस्त झाले त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये. आणि त्याला त्या 2 वर्षाच्या काळामध्ये, जोपर्यंत तो कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये होता, 4 ठिकाणी वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समधून फिरवलं. आणि त्या सगळ्या ट्रान्झिशनमध्ये विक्टर फ्रँकलची सगळी फॅमिली गेली, आई वडील गेले, बायको गेली, सगळे गेले. विक्टर फ्रँकल म्हणाला, माझं सगळं नेलंय या लोकांनी, उरलं काय? माझ्याकडे उरलंय काय? तो म्हणाला की एकच गोष्ट उरलेली आहे, ती म्हणजे, तो म्हणाला की मी आता या पॉइंटला माझ्या जीवनाला पर्पजफुल कसं बनवू शकतो. मुळात मी पण जाणारच आहे उद्या, हे सगळ्यांना मारलेलं आहे. माझं आज किंवा उद्या एवढ्यातच माझी टर्न येणार आहे. पण ह्या एवढ्या काळात देखील जर्मन लोक माझं सगळं घेऊन जाऊ शकतात. असं काय आहे की जर्मन लोक माझ्यापासून हिरावून घेऊन जाऊ शकत नाहीत? असं काय? आणि विक्टर फ्रँकलच्या लक्षात आलं की एकच गोष्ट माझ्याकडे आहे जी हे जर्मन लोक स्पर्श देखील करू शकत नाहीत, आणि ती म्हणजे माझी मानसिकता. मी स्वतःला या परिस्थितीमध्ये कसा ठेवतो, ती नाही स्पर्श करत, तुम्ही करू शकत नाही. पण तो म्हणाला की पहिलं मला मीनिंग द्यायला पाहिजे, मला माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ दिला पाहिजे. कुड बी एनिथिंग. दुसरी गोष्ट तो म्हणाला की माझा ॲटिट्यूड मी ठरवलं पाहिजे, जर्मन लोकांनी नाही. आणि तिसरं तो म्हणाला की माझा जोपर्यंत मी जिवंत आहे, जोपर्यंत मी इथं आहे, तोपर्यंत माझ्या बांधवांना उपयोग झाला पाहिजे. मित्रांनो, योगायोग असा की त्याच्या ह्या मानसिकतेतून एक पॉइंट असा आला की युद्ध संपलं आणि विक्टर फ्रँकल मुक्त झाला. मुक्त झाल्यानंतर याच संकल्पनेला त्यांनी लोगोथेरपी नावाने अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रियामध्ये लोकांच्या समोर मांडली की मला हे 3 सिक्रेट सापडलेले आहेत. एक तर जगण्याला काहीतरी पर्पज पाहिजे, जनावरांसारखं जगून चालणार नाही. का जगतोय मी? इट कुड बी सिंपल. एका हाऊसवाईफचा पर्पज काय? एक हाऊसवाईफ म्हणेल की अरे मी घरात असते 24 तास, माझं पर्पज काय? ती नाहीतरी ते करत असते. घर व्यवस्थित सांभाळणं हा तिचा पर्पज आहे. मग प्रत्येकाचा पर्पज हा सेल्फ सेंट्रिक नसून ज्यावेळेस तो युनिव्हर्सल बनतो त्यावेळेस त्याला एक
बळ मिळतं. आणि विक्टर फ्रँकल तेच म्हणतो की हे सगळं त्याच वेळेला होऊ शकतं ज्या वेळेस तुमच्या आतमध्ये असलेलं आत्मबळ जागृत होऊ शकतं. लोगोथेरपीचा सगळा जो काय प्रिमिस आहे तो ह्यामध्येच आहे की तुमच्या आतमध्ये एक आत्मबळ आहे, ते जागृत करा. कारण जोपर्यंत ते जागृत होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनाला पर्पजच येणार नाही. याच्यावरती विक्टर फ्रँकलने एक फार सुंदर पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे मॅन्स सर्च फॉर मीनिंग. फार विदारक आहे, वाचताना त्रास होतो, पण ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे निश्चित वाचा. आणि मी का उदाहरण दिलं विक्टर फ्रँकलचं? एवढ्यासाठी की ह्या आणीबाणीच्या काळामध्ये अनसर्टन आहे, हे कधी संपणार माहित नाही. दर 15 दिवसाला पुढे जाता येईल, वी डोंट नो. आज 3 तारीख आहे, आयडियली आज संपणार होतं पण नाही संपलं, आणखीन 15 दिवस पुढे गेले. सो हा जो वनवास आहे हा किती काळाचा आहे आपल्याला माहित नाही. ह्यात महत्वाची आहे, कॅन वी फाइंड some meaning to life? What is the meaning? What can I do? How can I help myself? And how can I help others? जे अलीकडच्या काळामध्ये पॉप्युलर झालेलं इकिगाई नावाची संकल्पना आहे, जॅपनीज संकल्पना इकिगाई, त्याच्यावरती बरीच पुस्तकं आहेत. कधीतरी बोलेन त्याच्यावर देखील मी. तर इकिगाई काय म्हणतं? हेच म्हणतंय की यू हॅव टू हॅव पर्पज. सो जोपर्यंत तुम्हाला एक पर्पज सापडत नाही जीवनातला, तो छोटा असू शकतो, बाहेर रस्त्यावरच्या कुत्र्यांना जेवण घालणं, जनावरांना जेवण घालणं हा देखील एक पर्पज असू शकतो, लक्षात ठेवा. पण पर्पज पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. मी आज बघतोय कितीतरी लोक युट्यूबवरती येतात, लाईव्ह येत आहेत, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या पद्धतीत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत, देण्याचा प्रयत्न करतायत, काहीतरी दे आर कॉन्ट्रीब्युटिंग टू द वर्ल्ड सिच्युएशन. याच्यावर विचार करा. का मी हे सांगतोय? कारण ऐका मी काय म्हणतोय, आपल्या आतमध्ये 2 अवस्था असतात. 2, एक सकारात्मक अवस्था असते आणि एक नकारात्मक अवस्था असते. दुर्भाग्याने ती 80-20च्या स्केलमध्ये असते. म्हणजे 80% नकारात्मकता असते आणि 20% सकारात्मकता असते. आणि म्हणून तर आपण असे दबले जातो. कशाने दबले जातो? ह्या नकारात्मक विचारांनी, त्यातून निर्माण झालेल्या असुरक्षिततेने, भीतीने, टेन्शननी, चिंतेने, व्हॉट एव्हर. आणि आता तर अशी परिस्थिती आहे की हे लॉकडाऊन, म्हणजे मी आजच ऐकलं कुठेतरी की या लॉकडाऊनमध्ये नवरा बायकोंच्या तितकी भांडणं व्हायला लागलेली आहेत. का? कारण ह्याचाही 80% पीकला, तो 80चा 90 झालेला आहे आणि हिचा पण 80चा 90 झालेला आहे. आणि हे 20 जे काय बिचारा शिल्लक होतं ते 10ला गेलेलं आहे. का उरलेलंच नाही ना. दोघांची डोकी फोडणं, फिजिकली डोकी फोडणं, हे पण चालू आहे सध्या. तुम्ही आणि ज्याला हे कळतं, हे किती टक्के लोकांना कळतं? मी आधी बोललेलो आहे. किती टक्के कळतं? 1%. यू आर अमंग्स द 1%. 1% लोकांना कळतं. आणि जर तुम्हाला कळत असेल तर तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की ही जी 80% प्लस जी नकारात्मकता आहे त्याला आपल्याला काउंटर केलं पाहिजे, ही सकारात्मकता वाढवून. लक्षात घ्या, एक अवस्था आहे आय कॅन आणि दुसरी अवस्था आहे आय कांट. आय कांट मध्ये ही सगळी निगेटिव्हिटी आहे. तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही जराशी जागे झालात तर तुम्हाला लक्षात येईल की हे आय कांटचं म्युझिक सतत वाजत असतं. आणि म्हणून मॅक्झिमम लोक दिवसातून 100 वेळा
कंटाळाला हा मंत्र जितक्या वेळा लोकांनी म्हटला असेल या 40 दिवसात, त्याच्या अगेन्स्ट ओके ओके यू दे, आय कॅन डू इट, मी या कंटाळाला मारून टाकीन, हे नाही म्हटलं. 1975 साल मला आठवतंय, हे किती वर्ष झाली मला ती पण आठवत नाहीत, 40+, 40 पेक्षा जास्त झाली असतील. कुठली तरी एक घटना घडली होती, ती जरा पर्सनल आहे, ती इथं नाही डिस्कस करत मी. पण त्या घटनेमध्ये मला असं लक्षात आलं होतं की मी कंटाळून बसलो होतो, आणि त्या घटनेमुळे मला असं लक्षात आलं की माझ्यावरती ह्या कंटाळ नावाच्या अवस्थेनं इतका ताबा घेतलेला आहे की मी त्याच्या खालती दबलेलो आहे. क्या करेंगे, इसको निकाल फेकेंगे. आणि त्या दिवशी मी असं ठरवलं की माझ्या आयुष्यातला हा कंटाळ रूपी राक्षस जो आहे ना, याला जाळून टाकायचा. तुम्हाला खोटं वाटेल, 75 सालापासून आज 2020 आहे, एकही क्षण आयुष्यातला मी कंटाळलेलो नाही, एकही क्षण. हा शब्द मी 75 सालापासून आजपर्यंत कधीही उच्चारला नाही की मला कंटाळ आलाय, मला कंटाळ येत नाही, कारण कंटाळ हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही. अभी आप पे है, उसको चिपकना है तो चिपको, जिंदगी भर चिपके रहोगे. मी मुक्त झालो. सो मला काय सांगायचं आहे की हे जे नकारात्मकता तुमच्या आतमध्ये जी अशी उड्या मारते ना, काही करू नका, तिच्याकडे बघा, फक्त बघा. जस्ट बी अवेअर आणि स्वतःला धीर द्या की येस, माझ्यामध्ये एक असं सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये एक अशी शक्ती आहे की असल्या कोणत्याही नकारात्मकतेला मी पुरून उरू शकतो. टेल युअरसेल्फ, कन्व्हिन्स युअरसेल्फ. आणि जर हे सातत्याने तुम्ही करू लागला, तुमच्यावरती काहीतरी बोजा आला, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. काय राव, काय आता हे सगळं कसं उपसायचं? हा नॅचरल रिस्पॉन्स, नॅचरल रिॲक्शन. आणि रिस्पॉन्स काय? यू दे, आय विल डू इट. आणि हे लॉकडाऊन पुरतं बोलत नाहीये मी, हा जीवनाचा मंत्र आहे, कुछ भी होने दो. ज्याला हा मंत्र कळला, ज्याच्यामध्ये हे सामर्थ्य जागृत झालं, तो खऱ्या अर्थाने पुरुष झाला. स्त्री पुरुषातला पुरुष नव्हे, पुरुषार्थातला पुरुष. इज दॅट नॉट आवर पर्पज? इज दॅट नॉट आवर पर्पज? हे पण जर पर्पज नसेल तर पर्पज क्या है? पण कधी कधी काय होतं माहितीये, कधी कधी आपल्या आत अपने हमारे जहन को चिपकी हुई जो निगेटिविटी है, ती इतकी अशी व्हायब्रंट असते, इतकी डायनॅमिक असते की ती आपल्याला ती कडी तोडूच देत नाही, ती भेदूच देत नाही. अशी जर तुमची अवस्था असेल तर मी तुम्हाला आज एक विलक्षण गोष्ट शिकवणार आहे. ऍक्च्युली ही गोष्ट आमचे जे पर्सनल वर्कशॉप असतात ना, मनी उपासना सारखे किंवा शिवहोम सारखे, अशा वर्कशॉप मध्ये शिकवली जाणारी ही गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या फार तपशिलामध्ये मी जाणार नाही, पण तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल इथपर्यंत निश्चित शिकवणार. लक्षात घ्या, 1980च्या दशकापासून ही जे एनर्जी सायकोलॉजी तत्सम गोष्टी जगामध्ये समजायला लागल्या लोकांना, आणि ह्याचा जो जनक आहे तो रॉजर केलेहन, ज्यांनी थॉट फील्ड थेरपी नावाची संकल्पना निर्माण केली, आणि त्याच्यापासून मग गॅरी क्रेगनी EFT निर्माण केलं.
इमोशनल फ्रीडम टेक्निक. तर त्याचा गॅरी क्रेग जसा रॉजर कॅलहॅनचा शिष्य होता तसा आणखीन एक शिष्य होता. त्याचं नाव होतं लॅरी निम्स. लॅरी निम्स ह्या माणसाने EFTचा आधार घेतला, म्हणजे त्या टॅपिंग प्रोसिजरचा आधार घेतला, पण त्यांनी एक वेगळी संकल्पना निर्माण केली ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला टॅपिंग नाही वापरलं, पण एक क्यू वर्ड वापरला. क्यू वर्ड म्हणजे एक मंत्र म्हणूया आपण आपल्या सोयीसाठी, एक मंत्र वापरला. तर मी आज तुम्हाला तो मंत्र शिकवणार आहे. मंत्राच्या तपशिलामध्ये जाऊ नका. मंत्र इज नॉट इम्पॉर्टंट, द प्रोसिजर इज इम्पॉर्टंट. प्रोसिजर काय आहे की आपण डोळे झाकून बसायचं आणि आपल्याला आत्ता काय वाटतंय, आर वी इन स्ट्रेस, कुठली गोष्ट आपल्याला आत्ता अनकम्फर्टेबल करते, ट्राय टू फाइंड आउट, आयडेंटिफाय करा की ही करते. ओके, किती करते, 0 to 10 च्या स्केलला किती करते, काय XYZ करते. ओके, नाव स्टार्ट सेइंग दॅट मंत्र, रिपीट इट 10 times, 15 times, 20 times, 25, जोपर्यंत तुम्हाला थोडंसं हलकं वाटत नाही आत, तोपर्यंत तो मंत्र म्हणायचा. ओके, याशिवाय तुम्हाला काहीतरी पाहिजे आहे, निर्माण करायचं, मग उत्साह निर्माण करायचा आहे, क्रिएटिव्हिटी निर्माण करायची आहे, काहीतरी घडलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं पाहिजे. असं वाटत असेल की काही तुम्हाला, मला काहीतरी करायचं आहे, की मला चांगली अपॉर्च्युनिटी पाहिजे आहे, असं जरी काही वाटलं असेल तरी मनामध्ये ते आणायचं आणि त्याला तो मंत्र देत राहायचा. ओके, आता फक्त काय आहे, हा मंत्र ह्याचा जो लॅरी निम्सचा फॉर्म्युला मी इथं वापरणार आहे, मी माझा फॉर्म्युला वापरणार नाही आहे. लॅरी निम्स काय म्हणतो की सुरुवातीला तुमच्या अंतर्मनाला एक इंडक्शन द्यायला पाहिजे, एक इंडक्शन, त्याला सूचना द्यायला पाहिजेत की हा मंत्र मला अप्लाय होणार आहे. तर मी आत्ता काय करणार आहे, त्याचे इंडक्शन वाचणार आहे. तुम्ही काय करायचं आहे, डोळे झाकून किंवा डोळे उघडून, त्याचा काय डोळ्याशी संबंध नाही आहे डायरेक्टली, पण तरी देखील कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी तुम्ही डोळे झाकले तर जास्त बरं. तुम्ही फक्त ते इंडक्शन ऐकायचं आहे. ते मग आत गेलं काय, इंडक्ट झालं काय, हे काय आहे, ह्याला काय म्हणायचं आहे, हे मध्ये असलं काही आणू नका. क्लिअरली फक्त ऐका. तुम्ही एकदा ते ऐकलं की ते इंडक्शन कम्प्लीट होतं. क्लिअर आहे सगळे? ओके, सो काय करा, स्वस्थ बसा आणि डोळे झाका. आधी आपण इंडक्ट करूया. आर यू ऑल रेडी? क्लोज युअर आईज, सिट सायलेंटली. राईट. सबकॉन्शियस, ऐका, मी इंग्लिशमध्ये बोलणार आहे आणि तुमच्या अंतर्मनाला सगळ्या भाषा कळतात, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त मी काय बोलतोय ते कानातून आत घ्या, दॅट इज ऑल. सबकॉन्शियस, whenever he or she uses their cue word for a problem that they have consciously noticed, that they don't want to keep anymore, you will eliminate all the emotional roots and all beliefs that are controlling that particular problem. And you will do that immediately, instantly and thoroughly. You will do that for any problem they ever choose to treat from now on under any circumstances. मी आणखीन एकदा हे म्हणणार आहे. Subconscious, whenever he or she uses their cue word for a problem that they have consciously noticed,
that they don't want to keep anymore, you will eliminate all the emotional roots and all beliefs that are controlling that particular problem. And you will do that immediately, instantly, and thoroughly. You will do that for any problem they ever choose to treat from now on under any circumstances. डोळे बंदच ठेवा. आता मी तुम्हाला तो मंत्र सांगणार आहे. मंत्र आहे आ. ऐका नीट. मंत्र आहे आ. 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 त्या आ शब्दामध्ये किती रिलीज आहे बघा. मी आता गप्प बसतो आणि तुम्ही 10 ते 15 वेळा अतिशय शांतपणे काय करायचं आहे, पहिल्यांदा तुमच्या आतमध्ये कोणता उपद्रव आहे, कोणता त्रास आहे, कुठली गोष्ट तुम्हाला त्रास देते ती आयडेंटिफाय करा. 0 to 10च्या स्केलला गेज करा. शांत बसा आणि त्याला हा मंत्र द्या. रेडी? बिगिन. तुम्ही तो जोरात म्हटलात तरी चालतो, मनातल्या मनात म्हटलात तरी चालतो, पण ज्या वेळेस आपण तो उच्चारतो त्यावेळेस त्याची इंटेन्सिटी जास्त जाणवते. अगदी मोठ्याने म्हटलं पाहिजे असं नाही, पण अगदी हळुवारपणे आ आ आ इतकं सॉफ्टली जरी म्हणालात तरी इट विल वर्क. ओके, बिगिन. निदान आ उच्चारताना तोंड तरी उघडा. मोठ्याने उच्चारणं तुम्हाला फॉर व्हॉट एव्हर रिझन अवघड जात असेल तर निदान तोंड तरी उघडा. फील दॅट वर्ड. तुम्हाला मंत्र ऐकू येत नाही काय? कारण माझं स्पीच ऐकू येत नाही असा कोणाचाही इथं कॉमेंट नाही आहे. हा, मग तुमचं व्हॉल्यूम मॅडम जरासं वाढवा, कारण असा कोणाचाच प्रॉब्लेम नाही आहे. सो माय स्पीच इज करेक्ट, कारण रोज एवढ्या स्पीचनीच करतो, एवढ्या व्हॉल्यूमनीच करतो. तुमचा व्हॉल्यूम जरा वाढवा. आर यू ऑल विथ मी? लक्षात घ्या, प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, गेज केलं आणि काय केलं? आ. या आचा सिक्रेट त्याच्या फिलिंग मध्ये आहे. तुम्ही जर तो मेकॅनिकली केलं आ आ आ आ आ, इट विल हॅव नो इफेक्ट. बट इफ यू डू इट विथ फिलिंग, काय फिलिंग येतो?
वाईट वाटतं, दुःख होतं, त्रास होतो, बरं वाटतं ना. ते फील करा. हा मंत्र म्हणताना म्हणा 10, 15, 20, 25 आणि मग चेक करा. तुम्ही जो तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला होता, ज्याला काहीतरी गेज होतं, 5 ला होता, 6 ला होता, 10 ला होता, सी वेदर दॅट हॅज रिड्युस्ड. सिमिलरली जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे त्याचा पण मनामध्ये विचार करा. तिथं काही गेज करायचं काही कारण नाही. त्याचा मनामध्ये विचार करा आणि त्याला हा मंत्र द्या. इट इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक. आपण काय करतोय माहितीये, आपला टूल बॉक्स जो आहे ना, स्पिरिच्युअल टूल बॉक्स, तो आपण सक्षम करतोय. इतक्या टूल बॉक्समध्ये गोष्टी तुम्हाला मी दिलेल्या आहेत की यू कॅन यूज एनी टूल, एनी टेक्निक. मागे मी तुम्हाला हे दिलं होतं, आठवतं की हा माझा प्रॉब्लेम आहे, पण दिस कॅन बी सॉल्व्ड अँड दिस विल सॉल्व. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7. परत जॉईन दिस. डोक्यातून श्वास घ्यायचा आणि पायातून सोडायचा. व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. करके देखो ना, वैसे भी घर में बैठे हो, ये सब ट्राय करो. सो आज तुम्हाला मी एक फार विलक्षण आणि पोटेंट असं टूल दिलेलं आहे. यूज करा, सक्षम व्हा. तुमच्यातल्या त्या प्लसला एनर्जाइज करायचं की मायनसला एनर्जाइज करायचं तुम्ही ठरवा. कारण तुम्ही सक्षम झालात, तुमच्या अंतस्ताला स्पर्श केलं तर होणार काय? मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता, बहरू गगनासी. भेटूया पुन्हा पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.